हॅलो, नमस्कार. मी मीनल स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही मजेत असाल. आज मी तुम्हाला काहीतरी नवीन रेंटल फ्रेंडली असे काही ऑर्गनायझर दाखवणार आहे, जे की झिरो कॉस्टमध्ये म्हणजे अगदी फेकून देणाऱ्या वस्तूंपासून मी काही जुगाड करून अशा काही घरामध्ये ऑर्गनाईज करून ठेवलेले आहे. किचनमध्ये अगदी उपयुक्त आहे आणि त्याचसोबत काही ऑर्गनायझर स्टोरेज रॅक आहे, ज्या की मी 200 रुपीजच्या आतमध्ये परचेस केलेल्या आहे. त्यासुद्धा आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. चला व्हिडिओला आता सुरुवात करते. तर बऱ्याच वेळा किचनमध्ये आपल्याला काही टूल्स किंवा काही वस्तू ठेवायच्या असतात, ज्यासाठी आपण ऑर्गनायझर किंवा स्टोरेज काही असं बघत असतो. आणि बऱ्याच वेळा रेंटवर असलो की रेंटवर नेहमीच एक प्रॉब्लेम असतो की किचनमध्ये किचन सेट कसा करायचा, किचनमधली भांडी आणि बाकीची ज्या काही वस्तू लागणाऱ्या असतात त्या सेट कशा करायच्या. तर आपण इतर गोष्टी इतक्या महाग गोष्टी आपण खरेदी करू शकत नाही. त्यामुळे अशा कमी बजेटवाल्या वस्तू आपण नेहमी नक्कीच खरेदी करू शकतो. आणि सगळ्यात पहिलं तर माझं हेच आहे, किचनमधलं हे काउंटर टॉप ऑर्गनायझर. तर हे ऑर्गनायझर म्हणजे ही रॅक मी ऑनलाईन मीशोवरून मागवलेली होती. तर याची व्हिडिओ म्हणजे मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट करा. तर ही रॅक मी अगदी 200 ते 250 रुपयापर्यंत घेतली होती आणि हिचा उपयोग मला इतका फार झालेला आहे. म्हणजे किचनमध्ये किचन ओटर इतका पसारा राहायचा की तेलाची आणि मिठाची बरणी ठेवायला जागा नव्हती. त्यामुळे ही रॅक मला खूप उपयुक्त ठरलेली आहे. आणि दिसायलासुद्धा काउंटर टॉपवर कॉर्नर खूप छान सजावट करून दिसण्यासारखा दिसत होता. त्यानंतर पुढचं म्हणजे हे चमचे ठेवण्यासाठी माझ्याकडे कोणतीही रॅक नाही आहे, जी की त्याच्यामध्ये मी चमचे लटकवू शकते, अडकवू शकते. तर चमचे असेच कुठं ठेवायचे आणि आपले सुरी, चाकू सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या कुठे ठेवायच्या. तर बऱ्याच वेळा सर्च करून मग मी हे आमच्या इथून मार्केटमधून हे अगदी 60 रुपयात मी होल्डर घेऊन आलेली आहे चमचा ठेवण्यासाठी. तर हे तुम्हाला ऑनलाईन भरपूर महाग भेटेल, तुम्ही मार्केटमधूनच परचेस करा. त्यानंतर यामध्ये चमचे छान असे सेट करून किचनमध्ये ऑर्गनाईज केले. त्यानंतर पुढचं असं की हे जे टूल्स असतात, जे की किचनमध्ये आपल्याला स्वयंपाकासाठी उपयुक्त पडतात आणि ह्या गोष्टी ठेवायला किचनमध्ये इतकी फारशी जागा नसते. मग अशा गोष्टी आपल्या रिकाम्या म्हणजे पसारा वाटायला लागतो या गोष्टींमुळे. मग मी काय करते ना, की असं हे माझ्याकडे टोपले, मी जाळीचे प्लॅस्टिकचे टोपले असे विकत आणलेले होते. अगदी 20-20 रुपयाला हे टोपले मी आणलेले होते. तर याचा उपयोग काहीच होत नव्हता. चला म्हटलं आता इथे माझ्या या रेंटेड रूममध्ये खूप उपयोगी झालेला आहे, कारण इथे काही स्टीलची मांडणी नाही आहे. त्यामुळे मग सगळ्या गोष्टी अशा वेगवेगळ्या ठेवायला लागत होत्या. तर चला आता या टोपल्याचा काहीतरी उपयोग करूया म्हटलं. तर या टोपल्यामध्ये मी आता जे काही टूल्स म्हणजे जे किचनसाठी लागणारे जे काही जाळी किंवा जे काही स्मॅशर, ज्या काही आपल्या वरणाची जी काही रिंग, खलबत्ता, या सगळ्या अत्राप ज्या गोष्टी असतात, ज्या आपल्याला कधीतरी लागतात आणि ज्याचा जास्त उपयोगही होत नाही, तर अशा गोष्टी मी यामध्ये सेट केल्या. त्यानंतर हे जे क्लिप, हे आपल्याला पिशव्या किंवा जो किराणा असतो तो पॅक करून ठेवण्यासाठी या क्लिप्स मी डीमार्टमधून आणलेल्या होत्या. पण याला ठेवायलासुद्धा काही नव्हतं. तर आता हे श्रीखंडाचं डब्बा फेकून देण्यापेक्षा याच्यामध्ये छान असे हे क्लिप्स मी ठेवले. दिसायलासुद्धा खूप छान दिसत होतं. लवकर म्हणजे आपल्याला घेतासुद्धा येतात. असं जर मोकळेच मी टाकलेले असते तर कसं आहे ना, इकडे तिकडे हरवून जातात, इकडे इकडे पडतात. त्यामुळे मग छान असं यामध्येच मी डब्यामध्ये ते क्लिप्स यामध्ये ठेवल्या आणि अगदी व्यवस्थित दिसायला लागलेलं होतं. त्यानंतर पुढची टिप्स अशी की जी आपली ही जाळी आहे, ही धुतलेली भांडे ठेवण्यासाठी ही जाळी मी अगदी 100 रुपयापर्यंत घेतलेली होती आणि हिचा काही उपयोग होत नव्हता. भांडी ठेवायला तर मला दुसरी जाळी आहे, पण मग ह्या जाळीचा काय उपयोग करायचा स्टीलची. तर चला म्हटलं तिचं काहीतरी यूज करूया. अशीच ठेवून दिलेली होती. तर आज मी प्लेट वगैरे, ताटं, मोठे आपले तवा म्हणा किंवा जे काही मोठे ताटं, छोटे ताटं, जे काही सगळ्या जाळी वगैरे असतात, एकसारखे दिसणारे मोठे ताटं जे आहे ना, ते यामध्ये ऑर्गनाईज केले आणि तवा देखील मी यामध्येच ठेवला. तर जाळीचा इतका सुंदर उपयोग झालेला आहे. तर दिसायला तुम्ही बघू शकता अगदी छानपैकी ऑर्गनाईज करून ठेवल्यासारखं वाटतं आहे. त्यानंतर पुढची टिप्स अशी की हे जे काही साबणीचं आपलं जे बाथरूम क्लिनिंगची ज्या काही गोष्टी असतात, जसं की साबण, हँडवॉश, परत पितांबरी, ज्या काही ब्रश, टूथब्रश, आपले ज्या काही गोष्टी आपल्याला बाथरूमसाठी लागतात, तर त्या गोष्टी आता ठेवायच्या कुठे. तर इतर वेळी तर अशा मी कधी नाही ह्या मोकळ्याच ठेवायचे, एखाद्या डब्यामध्ये नाही तर एखाद्या कोपऱ्यामध्ये. पण आता जास्त वस्तू आपण जर किराणामध्ये आणल्या तर ठेवायला जागा नसते आपल्याकडे तेवढी. म्हणजे माझ्याकडे ट्रॉली नाही आहेत की मी तिथे ट्रॉलीमध्ये हाईड करू शकते किंवा कुठेतरी कोपऱ्यामध्ये ठेवू शकते. पण माझ्या इथे
ओपन स्पेस आहे किचनमध्ये. तर हे कंटेनर जे म्हणजे हे जे कॅरेट आहे हे फ्रूटचे कॅरेट आहे. तर कोणत्याही फ्रूटच्या शॉपमध्ये तुम्हाला हे फ्रीमध्ये अगदी भेटून जाईल. हे कॅरेट मी अगदी फ्रीमध्ये आणलेले आहे. तर याचा उपयोग आज करणार आहे. त्यानंतर हे जे काही मॉइश्चरायझरचा जो काही मी तुम्हाला दाखवलं आहे डब्बा, तर हा फेकून देण्यापेक्षा यामध्ये सुद्धा मी हँडवॉश भरून ठेवू शकते. तर याला प्रेस करायला आहे, म्हणजे अगदी इझिली आपण हातावरती हँडवॉश घेऊ शकतो. तर फेकून देण्यापेक्षा असे रियूज मी गोष्टी करत असते आणि रेंटवर असल्यामुळे या गोष्टी आपण इझिली म्हणजे करू शकतो. जेव्हा आपलं स्वतःचं घर होईल तेव्हा आपण काही गोष्टी खरेदी करू शकतो ज्या की आपण परमनंटली तिथे ठेवू शकतो. पण आपण रेंटवर असेल तर या गोष्टी आपण घेऊन पसारा घरामध्ये ठेवायचा, त्यापेक्षा अशा गोष्टींचा जुगाड मी करत असते. त्यानंतर बघा हे डांबराच्या गोळ्या आणि या ज्या घासणी होत्या, तर सगळ्या गोष्टी आता या कॅरेटमध्ये, छोट्याशा अशा कॅरेटमध्ये मी सगळं मावून ठेवणार आहे. जसं की आपल्याला कधीही कोणतीही साबण किंवा काही गोष्ट लागली, बाथरूम क्लिनिंग किंवा किचन क्लिनिंगच्या गोष्टी, तर सगळं इथून आपण इझिली घेऊ शकतो. आणि हे कॅरेटमध्ये ठेवल्याने अगदी ऑर्गनाईज दिसायला लागलं होतं आणि दिसायलासुद्धा छान. आणि आपण एखाद्या कोपऱ्यात जरी ठेवलं, किती कोणत्या कॉर्नरला ठेवलं तर दिसून अगदी छान येतं. त्यानंतर पुढचं म्हणजे हे जे काही आपले कपडे असतात ना, जे की आपल्याला आता फेकून द्यायचे असतात, ज्याचा म्हणजे आपल्याला कोणती कपडे वापरायचे नसतात. जसे हे टी शर्ट म्हणजे टी शर्टचा जो कपडा असतो तो खूप म्हणजे असं नरम आणि स्मूथ असतो, जसं की कॉटन असतो. आपल्याला किचन ओटा किंवा काही इतर गोष्टी पुसण्यासाठी आपल्याला हे कपडा खूप उपयोगी पडतो. तर असे जे काही फेकून देण्याचे जे काही टी शर्ट असतात, मी छान असे कटिंग करून व्यवस्थित घड्या घालून ठेवते, म्हणजे जसं की किचनसाठी उपयुक्त पडतील. त्यानंतर पुढचं टिप्स अशी की जे आता हा जो रिकामा डब्बा आहे ना, तर यामध्ये चॉकलेट होते. गोव्यावरून हे चॉकलेट या बॉक्समध्ये आणलेले होते. पण आता याचा रिकामा झाल्यामुळे हा डब्बा फेकून देण्यापेक्षा चला म्हटलं याचा काहीतरी रियूज करूया. तर यामध्ये छान आता ज्या काही लाल तिखट आपल्या तडकाच्या ज्या मिरच्या आहेत ते यामध्ये छान अशा ऑर्गनाईज करून ठेवल्या. दिसायलासुद्धा खूप छान दिसत होतं आणि मिरच्या आपल्याला इझिली आपण घेऊ शकतो. तर ही छोटीशी माझ्याकडे रॅक आहे. तर यामध्ये मी छोटे ताटं आणि कप लटकून ठेवलेले आहे आणि अगदी छोटीशी असल्यामुळे मांडणीमध्ये सहजच दिसायलासुद्धा शोभून दिसते आहे. तर बऱ्याच वेळा आहे ना, रेंटवर असलं ना की किचनमध्ये सगळी भांडी ऑर्गनाईज कशी करायची, सेट कशी करायची. कारण आपण जिथे रेंटवर गेलो तिथे आपण दरवेळी आपण ट्रॉली असेल असंच नसतं. आणि त्यासोबत मांडणी जर अशी असली कडप्प्याची, तर त्यासोबत जर भांडी ठेवायला, जर आपल्याला प्लेट्स ठेवायला, ताटं ठेवायला, चमचे ठेवायला जर काही ऑर्गनायझर नसलं तर बरेच अडचणी येतात. त्यासोबत किचन जर अगदी असा असला, म्हणजे बघा आता किचन ओपन किचन म्हणजे खालती ट्रॉली नसल्यामुळे किचन एकदम मोकळा वाटतो. तर ह्याच गोष्टी आता की हॉलमधून जेव्हा आपण एंट्री करतो तर डोळ्यापुढे दिसायला चांगलं दिसत नाही. त्यामुळे मी बराच प्रयत्न करते की ओट्याच्या खालती काही पसारा ठेवायचा नाही, कारण दिसायला अगदी मेसी वाटतं ते. तर आता मी दाखवणार आहे की मी आता किचनमध्ये कशा पद्धतीने काय काय ऑर्गनाईज केलं आहे. किचन ओट्याच्या अलीकडे जर म्हटलं ना, समोरच्या भिंतीला, तर हे एक स्टिकर लावलेलं होतं, जे की आधी जे राहत होते त्यांनीच लावलेलं आहे. त्यामुळे म्हटलं चला आता इथे आपण चमचे वगैरे लटकवू शकतो, कारण चमचे ठेवायला जागा नाही आहे. चमचे आता ट्रॉली असेल किंवा जर रॅक असली, स्टीलची मांडणी असली तर त्याला आपण लावू शकतो. पण आता इथे लावायला जागा नाही, तर म्हटलं चला ते चमचे इथेच छान राहतील. तर वेट भरपूर घेतं, किती पण जड असलं तरी याला, किती पण जड हेवी असलं तरी तसंच राहतं, चिटकलेलं ते काही निघून येत नाही स्टिकर. त्यानंतर आता किचन ओट्यावर जर म्हटलं ना, तर स्टोरेज जर बोललं तर आता कप-बशी ठेवायची स्टँड. तर कप-बशी आता कुठे ठेवायच्या, कप आणि बशी ठेवायला बरेच वेळा ना काचीचं असतात, कप-बशी दोन्हीही फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे मग हे छोटे छोटे असे माझ्याकडं होते आधीपासून रॅक्स होत्या छोट्या छोट्या, ज्या की अशा आहेत. तर या रॅकचा उपयोग करून मी आता इथे कप-बशी ठेवायचा स्टँड इथे ठेवलेला आहे, जो की आता किचन ओट्यावर पटकन आपल्याला घेताही येतो. त्यानंतर आता एकीकडे जर बघितलं ना, या साईडला एल शेपचा किचन ओटा आहे आणि त्या कॉर्नरला मी इथे असं ऑर्गनाईज केलेलं होतं. तर बऱ्याच वेळा हे जे चहा साखरेचे डबे आहे ना, ते मी मांडणीमध्येच ठेवायचे कडप्प्याच्या, पण तिथे ठेवल्यावर आहे ना खूप म्हणजे जागाही अडचण व्हायची आणि सारखं तिथून घ्यायला. मग म्हटलं चला किचन ओट्यावरच छान ऑर्गनाईज झालं पाहिजे आणि दिसायलाही जास्त पसारा दिसायला नको. त्यामुळे मग मी ही मांडणी
ऑनलाईन मागवली आणि अगदी सगळ्या गोष्टी ना ज्या मी आता तुम्हाला व्हिडिओ शेअर करणार आहे, जे ऑर्गनायझर अगदी म्हणजे 500 रुपयाच्या आतमध्येच आहे. म्हणजे 400 रुपये ते 350 रुपयामध्ये मी सगळ्या गोष्टी, रॅक म्हणा किंवा वॉल रॅक म्हणा, कोणत्याही ज्या काही रॅक किंवा जे छोटे छोटे ऑर्गनायझर आहेत ते सगळे ऑनलाईन घेतलेले होते. तर ते शेअर करते आता तुम्हाला. तर सगळ्यात पहिले तर हे वॉलचं रॅक आहे आणि याला हे छोटंसं अगदी वॉल रॅक आहे. तर याच्या तुम्हाला जर हवं असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तर इथे मी छोटंसं म्हणजे आता हिचा 2 in 1 यूज आहे. इथे तुम्ही म्हणजे कप पण लटकवू शकता खालती आणि इथे वरती तुम्ही डबे ठेवू शकता छोटी छोटी. तर आता मी इथे ना आपले 2 डबे ठेवले, एकाच्यात मक्का आहे, एकाच्यात खसखस आणि बाजूलाच मी हे एक हँगिंग प्लांट आहे, हे मागवलेलं होतं ऑनलाईन मिशोवरून. खूप छान दिसतं, दिसायलाही छान, ऑर्गनाइज, कॉर्नर एकदम म्हणजे उठून दिसतो. सजावट जर थोडीफार जरी आपण केली ना तर आपलं किचन अगदी उठून दिसतं आणि फ्रेश वाटतं किचनमध्ये काम करायला. तर छान असं हे एक ऑर्गनायझर, म्हणजे हे एक मनी प्लांट आहे, हँगिंग प्लांट आहे. त्यानंतर आता खालती जर बघितलं ना तर इथे कप लटकवण्यासाठी त्यांनी हुक दिलेले होते. तर या हुकचा उपयोग करून मी आता इथे ना ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना, छोटे छोटे जे टूल्स असतात किचनमध्ये उपयोगी, तर हे असेच पडेल राहायचे कुठेच्या कुठे कोपऱ्यामध्ये किंवा ठेवायला जागा नव्हती. त्यामुळे मग आता हे छोटे छोटे असे टूल्स मी इथे लावले, जेणेकरून आता मला इथून झटपट घेता येतील आणि छान दिसायला सुद्धा छान दिसतं आहे कॉर्नर. त्यानंतर आता इथे बाजूला जर बघितलं तर अशा पद्धतीने मी तेल, मीठ या सगळ्या बरण्या आधी किचन ओट्यावर अशाच राहायच्या. माझ्या जुन्या व्हिडिओ जर तुम्ही बघितले असेल तर किचन ओट्यावर असंच ठेवायची मी बरण्या. पण आता हे ऑर्गनायझर, ही छोटीशी रॅक आल्यापासून माझ्याकडे असं दिसायलाही खूप शोभून दिसतंय आणि म्हणजे झटपट आपल्याला वस्तू सुद्धा घेता येते. आणि हे चमचे ठेवायला माझ्याकडे काहीच नव्हतं. बऱ्याच वेळा जी स्टीलची मांडणी होती माझ्याकडे आधी, तर इथे आल्यापासून मी स्टीलची मांडणी ठेवून दिलेली आहे. त्यामुळे मग चमचे ठेवायला काही जागाच नव्हती. तर मग हे टूल्स मी मागवलंय. हे छोटंसं आहे ना, याला काय म्हणतात ना, याचं म्हणजे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देईल. तो होल्डर म्हणतात वाटतं. चमचे ठेवायला छान असं एक छोटंसं होल्डर मी मागवलं. तर आता त्यानंतर जर इकडे मांडणीमध्ये जर बघितलं तर किराणा, जो ग्रॉसरी आपण किराणा आणतो ना दर महिन्याचा, तर बऱ्याच वेळा किराणा ठेवायला म्हणजे पहिले आपण ह्या स्टीलच्या डब्यांमध्ये आपण किराणा ठेवायचो. पण आता किराणा शक्यतो इतका किराणा होऊन जातो की आपलं बऱ्याच वेळा डब्यांमध्ये लक्ष राहत नाही. गावी गेलो की किराणा असा खराब होऊन जातो. त्यामुळे मग आता ह्या डब्यांमध्ये सारखं उघडून बघायचं की कोणत्या डब्यात काय किराणा आहे. त्यामुळे मग मी ह्या डब्यांमध्ये, एका डब्यांमध्ये तांदूळ ठेवले, एका डब्यांमध्ये ज्या काही खोबरं म्हणा किंवा ज्या काही पोहे, अशा काही वेगळ्या गोष्टी ज्या आहेत, सोयाबीन, अशा ह्या कढीच्या डब्यामध्ये ठेवलेले आहे. आणि हा जो डबा आहे यामध्ये साखर ठेवली, चहापत्ती आणि साखर. बाजूला जो अल्युमिनियमचा डब्बा आहे तिथे सुद्धा मी असं ज्या गोष्टी लागत नाही म्हणजे अत्राप असतील त्या त्याच्यामध्ये ठेवले आहे. त्यानंतर जर बघितलं ना तर आता किराणा ठेवायचं म्हणजे आता हे डबे सारखं ओपन करणं, पहिले तरी आम्ही यामध्येच ठेवायचं सगळा किराणा. पण डीमार्ट मधून मी हे छोटे छोटे असे कंटेनर घेऊन आली स्टोरेजवाले. तर खूप छान आहे आणि हे 6 पीस आहे, म्हणजे 6 पीस आहे एका याच्यात. तर हे अगदीच म्हणजे एका याच्यात 3 म्हणजे 200 रुपयाच्या जवळपास असे हे 6 स्टोरेज. डीमार्ट मधून मी हे डब्बे घेऊन आलेली होती. तर अगदी यामध्ये 1-1 किलोचा म्हणजे 1-1 किलोचे जे असतील डाळी म्हणा, शेंगदाणे म्हणा, तर असे यामध्ये बसूनच जातात. तर दिसायला सुद्धा छान ऑर्गनाइज वाटतं. त्यानंतर हे खालती जे काचेचे जे बरण्या आहेत ना, या सुद्धा माझ्याकडे 6 होत्या. तर यामध्ये काय ठेवायचं चाललं होतं, तर यामध्ये मी 2-3 डाळी ज्या काही जास्त लागत नाही, त्यानंतर जे मसाले आहे वर्षभर आपण बनवून ठेवतो, जसं की हळद म्हणा, लाल तिखट, काळा मसाला, या सगळ्या काचेच्या बरण्यांमध्ये अगदी व्यवस्थित राहतो. वर्षानुवर्ष तसाच राहतो, खराब होत नाही. त्यानंतर बघा आता हे जे छोटे पुढचे डब्बे आहे ना, हे तर म्हणजे माझ्या मिस्टरांनीच आणले होते. तर हे पण 6 डब्बे आहेत. याचा उपयोग मी छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे जसं काही तीळ, बडीशोप, ओवा किंवा जिरे, मोहरी अशा गोष्टींसाठी केलेला आहे. यामध्ये एकदम महिनाभर 2 महिन्याभर असा म्हणजे किराणा यामध्ये मावून जातो. आणि त्यानंतर आता इथे बघू शकतात हे आपले ऑर्गेनो आणि चिली फ्लेक्स या छोट्या छोट्या भरण्या मी इथे पुढे ऑर्गनाइज करते. त्यानंतर मग बघायचं जर झालं ना तर किचन ओट्याचा खालचा जो भाग आहे ना, तर इथे जास्तीत जास्त म्हणजे डोळ्यापुढे दिसायला नको, त्यामुळे मग मी इथे ही तेलाची कॅन ठेवली. तेलाच्या कॅन बऱ्याच वेळा आपण तेल जेव्हा ओतून घेतो त्यावेळेस तेल इकडे तिकडे सांडतं. त्याची वगळ आहे ना
खालती जमिनीवर लागते आणि खालची जी फरशी आहे ती चिकट होऊन जाते. त्यामुळे म्हटलं चला आता ही जी रिकामी माझ्याकडे म्हणजे कुंड्या ठेवायची जी प्लेट असते ना आपली, बाहेर जे आपण झाडं लावतो त्याची कुंड्यांची ही प्लेट होती, तर अशीच रिकामी पडेल होती. तर म्हटलं चला ते याच्या खालती ठेवूया, कारण याच्यावरती जर तेल सांडलं तर आपण ती प्लेट धुवू शकतो आणि काही कॉर्नर खराब सुद्धा होणार नाही. आणि पोळपट लाटणं ठेवायला आता माझ्याकडे सध्या काही नाहीये ऑर्गनायझर, तर ह्या कॅनच्या ह्या मंचपत्रीच्या वरतीच मी पोळपट ठेवते. कारण मग कसं आहे ना, यामध्ये पीठ असतं आणि पीठ जितकं पॅक राहील तितकं म्हणजे चांगलं राहतं. जर आता हे झाकण म्हणजे जास्त लूज आहे त्यामुळे मग यामध्ये झुरळ मुंग्या किंवा काही जाण्याची शक्यता असते. त्यामुळे मग असं पोळपट लाटणं ठेवलं ना, त्यामुळे दबाव पडल्यामुळे व्यवस्थित राहतं पीठ. त्यानंतर मग कॉर्नरला 2 सिलेंडर ठेवलेले आहे. तर ह्या दोन्ही सिलेंडर आता रेंटवर आहे आणि स्वतःचं जरी असलं किंवा रेंटवर असलं तर या आपण सिलेंडर ज्यावेळी आपण घरात घेतो ना, तर अशाच सिलेंडर जर ठेवल्या त्या खालती अशा स्क्रॅचेस वगैरे होतात आणि सिलेंडर अशी ओढली तर त्या जमीन पण खराब होते आणि स्क्रॅचेस आल्यामुळे दिसायला व्यवस्थित दिसत नाही. मग ह्या 2 मी घेतलेल्या होत्या मार्केटमधनं. ही स्टीलची आहे, म्हणजे ट्रॉली आहे, आपली सिलेंडर ट्रॉली आहे. तर आता ही स्टीलची आहे, स्टीलची एकदम म्हणजे छान निघालेली आहे. ही जी प्लॅस्टिकची आहे त्यामध्ये इतकं हेवी वेट घेत नाही, म्हणजे तरी चांगलीच आहे, पण मग तुम्ही घ्यायची असेल तर तुम्ही स्टीलचीच घ्या. त्यानंतर हा जो कॉर्नर आहे ते सगळं मी कॅरी बॅग ठेवलेल्या आहे. ज्या काही ओला कचरा, किचन ओट्यावरचा दिवसभरचा कचरा असतो किंवा टिफिनला जर आपल्याला प्लास्टिकची पिशवी द्यायची असेल तर सगळ्या कॅरी बॅग मी यामध्येच ठेवलेल्या आहे. त्यानंतर बाजूलाच कांदे बटाट्याची ट्रॉली, जवळपास आता ही 100 रुपयाची ट्रॉली होती, अगदी स्वस्तामध्ये घेतलेली होती. जेव्हा पण मी स्वतःचं घर घेईल त्यावेळी एक एक गोष्टी मी अजून म्हणजे छान छान घेईल. पण तोपर्यंत मग काय करायचं ना, तर आता हे कांदे बटाटे बऱ्याच वेळा अशा काही टोपल्या असतील, जाळी असतील आपल्याकडे प्लास्टिकच्या, त्यामध्ये आपण मोकळे ठेवतो. पण तसं न ठेवता आता सगळं वेगवेगळं ठेवलं तर दिसायला सुद्धा छान दिसतं. तर अशा पद्धतीने मी कांदे बटाटे आणि लसूण असं व्यवस्थित ठेवून घेते. कॉर्नरला जर बोललं तरी फक्त एक भांड्याची जाळी, अशा गोष्टी मी इथे मॅनेज केलेल्या आहे. तर आता जो हा कॉर्नर दिसतोय म्हणजे मांडणी, कडप्प्याची जी मांडणी आहे सगळ्यात खालचा भाग, तर मी पहिले ना तुम्हाला दाखवलंच आता व्हिडिओमध्ये की साबणी वगैरे ठेवायला छान असं ऑर्गनायझर मी यूज केलं आहे. रियूज करताना छान वाटतं की आता खर्च न करता आपण स्वस्तात काहीतरी घरच्या घरीच करावं. तर आता ही एक किटली आहे दुधाची, म्हणजे ही रिकामीच आहे, यामध्ये काय ठेवायचं ते अजून सुचत नाहीये, त्यामुळे मग ही अशीच ठेवलेली आहे. तर हे 2 कॅरेट दिसत आहेत जे फ्रूटचे रिकामे कॅरेट असतात, हे तुम्हाला कुठे पण भेटेल. तर हे कॅरेटचा उपयोग करून मी छान असं एका ह्याच्यात ना साबणी वगैरे ठेवलेल्या आहे आणि एका ह्याच्यात रांगोळी वगैरे ऑर्गनाईज केलेली आहे. तर अशा पद्धतीने माझा हा छान छोटासा असा किचन मी तुमच्यापर्यंत ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी मी कशामध्ये ऑर्गनाईज करते आणि कशा पद्धतीने स्टोरेज केलेले आहे, तर सगळं तुम्हाला आवडलं असेल तर एक लाईक, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करा तुम्हाला कोणती गोष्ट जास्त चांगली आवडली. त्यानंतर आता किचन ओटा जर म्हटलं तर एल शेपचा हा किचन ओटा आहे. पण मग जितका आपण सुटसुटीत आणि मोकळा ठेवण्याचा प्रयत्न करू ना, तितकंच आपल्याला म्हणजे झटपट क्लीन करता येतो. आता जर बऱ्याच वेळा किचन डीप क्लिनिंग म्हटलं तर सगळं पाणी पाणी होऊन जातं किचन ओट्यावर. तर अशा वेळी काय होतं ना की मिक्सर, वायफाय किंवा ज्या काही गोष्टी किचन ओट्यावर ठेवलेल्या असतात त्या सगळ्या आपल्याला खाली काढून घ्याव्या लागतात. त्यानंतर आपण किचन काउंटर क्लीन करतो. जर आपण बऱ्याच गोष्टी आणून जर किचन काउंटरवर भरत गेलो तर किचन काउंटरही भरलेला दिसतो, बऱ्याच वेळा स्वयंपाक करताना सुचत देखील नाही आणि मग किचन डीप क्लिनिंगच्या वेळेस बराच प्रॉब्लेम येतो, गोष्टी खराब होण्याचा हे असतो, नुकसान पण होते. आणि मग आता किचन मी आता स्वच्छ करताना फक्त या 2 गोष्टी खाली काढते आणि मग किचन काउंटर लमसम असा पूर्ण घसून घेते आणि मग सगळ्या गोष्टी अशा पाण्यानेच धुवून घेते. अगदी सोप्यात सोपं असं मी छान माझं किचन हे सेट केलेलं आहे. जोपर्यंत आता इथे रेंटवर आहे तोपर्यंत ठीक आहे. यानंतर मग जेव्हा स्वतःचं म्हणा किंवा रेंटवर जर दुसरीकडे गेलो तर याच गोष्टी अशाच पद्धतीने सेट करणार आहे. तर आता किचनमध्ये भांडी जर बघितली तर बरीच सारी भांडी आहे. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये जितक्या मांडणीमध्ये दिसत असेल ह्या तर गोष्टी आहेत, पण अजून सारी माझ्याकडे भांडी आहे लग्नाची किंवा दुसरी अजून मी विकत घेतलेली आहे. पण या सगळ्या गोष्टी आता इथे ठेवायला जागा नाही आहे. रेंटच्या घरामध्ये शक्यतो या गोष्टी ऑर्गनाईज होत नाही. तर चला जितके लागेल तितक्याच गोष्टी मी इथे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.